आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे दुधी भोपळ्याची चमचमीत, झणझणीत आणि छान अशी चवदार भाजी, ज्याला खाल्ल्याच्या नंतर तुम्ही एक भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी तर सहज खाऊ शकतात. इतकी छान, चवदार, टेस्टी आणि खमंग अशी दुधी भोपळ्याची भाजी आज बनवून दाखवणार आहे. तर चला बघूया याला लागणारं साहित्य आणि बनवायची कृती. तर व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. तर इकडे बघू शकता, हा दुधी भोपळा आपण बोलतो याला. हे दुधी भोपळा मी घेऊन आले, याला स्वच्छ केल्यामध्ये म्हणजे याचा जाडसर जो भाग असतो ना, वरची साल असते ना, ती काढून टाकली आहे चाकूनी, किंवा स्लाइसर असतं बघा काढायचं, त्याने काढून टाकलेली आहे. तर आज मस्त अशी दुधी भोपळ्याची भाजी बनवायची आहे. खूप छान हेल्दी भाजी असते, फळभाजी आहे ही आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगली भाजी आहे ही नक्की तुम्ही खात जा. आणि आवडते आहे सगळ्यांनाच दुधी भोपळ्याची भाजी. हे थोड्याशा बियाचा भाग असतो वरचा, थोडासा कट करायचा आणि बघा आता याचे छान असे बारीक बारीक तुकडे करून घेते मी. आवडीनुसार तुम्ही याचे शेप द्या आणि आवडीनुसार याला आकार द्या, म्हणजे लहान मोठा. तर हे बघा मी चौकोन साईज करते आणि मिडियम आकाराचे याचे तुकडे करून घेते. आणि खमंग, चवदार, टेस्टी अशी ही दुधी भोपळ्याची भाजी आज तुम्हाला मी साध्या सोप्या सिंपल पद्धतीने बनवून दाखवणार आहे. पण खाता वेळेस इतकी टेस्ट लागते नाही, भाजी खूप छान लागते खाता वेळेस. हे बघा आता मी सर्व कट करून घेतले, स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर थोडा वेळ याला जरा बाजूला ठेवते झाकण ठेवून. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते मी याच्यात काय काय वापरलं. हे कांदा टमाटर बारीक चिरून घेतले. त्यानंतर मसाल्यामध्ये बघा ही गावरान पद्धत दाखवते तुम्हाला मी. कढीपत्त्याची पानं घेतलेत, शेंगदाणे, लसूण घेतला आहे, हे कोथिंबीर घेतली, अद्रक घेतली, लसूण घेतलेला आहे. बस आता शेंगदाणे, लसूण आणि अद्रक हे आपल्याला थोडंसं गरम तव्यावर भाजून मग याला थोडंसं वाटून घ्यायचे. तर आता पॅन ठेवला आहे तव्यावर, हे थोडासा गरम झाला की मग आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे सर्वप्रथम. तर ते मी शेंगदाणे टाकून घेते. याच्यामध्ये शेंगदाणे जास्त नाही टाकायचे. आता याच्या शेंगदाणे टाकून झाले की मग आपण हे थोडेसे परतून झाले की मग आपण याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे, म्हणजे लसूण अद्रक. हे असं थोडंसं याला रेड ब्राऊन स्पॉट येईपर्यंत, म्हणजे थोडंसं याला भाजीपर्यंत तव्यावर ठेवायचे. आता लसूण पण याच्यामध्ये मिक्स करायचं. लसूणचा वापर जरा चांगला करा, कारण छान चव येते लसूण शेंगदाण्याने या भाजीमध्ये. ही भाजी ना आपण चण्याची डाळ टाकून सुद्धा सुक्की भाजी करू शकतो. आणि ही लौकीची सब्जी म्हणजे दुधी भोपळ्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने होते. दुधी भोपळ्याचा हलवा सुद्धा खातात बनवून, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. हे थोडंसं भाजून घेते गरम तव्यावर. टिफिनसाठी सुद्धा ही तुम्ही भाजी बनवू शकता झटकीपट, आणि स्पेशली म्हणजे ही खूप हेल्दी भाजी आहे. तर आता बघायला ब्राऊन स्पॉट आले तर ते मी काढून घेत आहे, म्हणजे जास्त काय आपल्याला भाजायचं नाही आहे. हे बघा इकडे बघू शकता, हे थोडंसं भाजून घेतले नॉर्मल, अगदी असं करपवले नाही आहेत. थोडेसे भाजून घ्यायचे, जो पण याच्यावर थोडेसे असे चॉकलेटी स्पॉट नाही आले ना तोवर भाजून घ्यायचे. आता हे अद्रक, लसूण आणि शेंगदाणे याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकून, आता याच्यामध्ये मी टाकते थोडीशी कोथिंबीर आणि थोडे जिरे, ज्याने चांगली चव येईल, फ्लेवर येईल. आता इथं कोथिंबीर टाकून घेतली थोडी, आणि आता थोडेसं अर्धा चमच्याच्या अंदाजाने आपण इथे जिरे टाकायचे. हवं तर तुम्ही इथे धनेसुद्धा टाकू शकता, किंवा नाही टाकलं तरी काही हरकत नाही, पण जिरे नक्की टाका. जिरेने खूप छान फ्लेवर येतो. थोडंसं किंचित असं एक अर्धा चमच्याचा अंदाजाने पाणी टाकले आणि जाडसर वाटण करून घ्यायचं याचं. अजिबात याची पातळ ग्रेव्ही नाही करायची, कारण आपल्याला ही गावरान पद्धत तुम्हाला दाखवणार आहे. हे बघू शकता अगदी जाडसर करायचे, थोडंसंच पाणी टाकून हे वाटण करून घ्यायचे. पातळ बनवायचं नाही आहे, हे अशा प्रकारे बनवा. जाडसरीचं वाटण, शेंगदाणे, लसूण आणि अद्रक, कोथिंबीर, जिरे हे मिक्स करून घ्यायचे. आता इथं मी तेल ठेवले तापत एका कढाईमध्ये. आता तेल थोडं तापून झालं की मग आपण याच्यामध्ये सुरुवातीला 4-5 असे कढीपत्ते टाकून घ्यायचे. आणि कढीपत्ते थोडे तडतडून झाले म्हणजे अगोदरच तेल तापलेलं असेल तर सहज असे झटकेपट होऊन जातात. आणि मग लगेच आपण हा बारीक चिरलेला कांदा, एक कांदा आपण याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि कांदा थोडासा याच्यामधला कच्चापणा निघून गेला, म्हणजे थोडासा लालसर झाला की मग आपण याच्यामध्ये टमाटे टाकून घ्यायचे. हे बघा आता टमाटे टाकून घेते आणि तोपर्यंत आपण याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. हे बघा टमाट्याचा सुद्धा याच्यामधला कच्चापणा निघेपर्यंत, थोडासा नरम सॉफ्ट होईपर्यंत. हे बघा झाले आहेत टमाटे चांगले नरम सॉफ्ट, आणि कांदासुद्धा खूप छान फ्राय झालेला आहे कढीपत्त्यासोबत. आता आपण हे वाटून घेतलेली अद्रक, लसूण, शेंगदाणे, कोथिंबीर, जिरेची हे जे जाडसर वाटण केले ते आपण याच्यामध्ये टाकून
व्यवस्थित जरा थोडंसं तेलामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग थोडंसं मिक्सरच्याच भांड्यामधलं पाणी याच्यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचे. हे बघा, तोपर्यंत सर्वात प्रथम हे तेलामध्ये परतून झालं की मग थोडंसं मिक्सरच्या भांड्यामधलं वाटण केलेलं पाणी याच्यामध्ये थोडं टाकून याच्यामध्ये आपले डेली रुटीनचे मसाले आवडीनुसार तुम्ही टाका. इथे मी 2-2.5 चमच्याच्या अंदाजाने लाल तिखट वापरले, कमीसुद्धा वापरू शकतात तुम्ही. आणि त्यानंतर इथं अर्धा चमचा हळद, धना पावडर हे टाकायचे. आता धना पावडर टाकते इथं छोटे चमचे आहेत म्हणून 2-2.5 चमचे टाकते, म्हणजे अंदाजे 1-1.5 चमच्याच्या अंदाजाने टाकते मोठ्या चमच्याच्या. त्यानंतर आपण इथं टाकणार आहोत हळद. अर्धा 1 चमचा हळद टाकायचं आहे, कारण हळदीने चांगला रंग येतो भाजीला. हे बघा, हळद टाकून घेतली आहे. आता आपण हळदीच्या नंतर आपण याच्यामध्ये टाकायचा आहे गरम मसाला. गरम मसालासुद्धा 1च चमचा टाकायचा आहे, कारण आपल्याला थोडासा अर्धा चमचा गरम मसाला नंतर वापरायचा आहे. त्यामुळे इथं अर्धा 1 चमच्याच्या अंदाजाने गरम मसाला टाकायचा आहे. हे बघा, 1 चमचा टाकून घेतला आहे. आणि आता याला हळूहळू व्यवस्थित या पूर्ण मसाल्यामध्ये, ग्रेव्हीमध्ये हे मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले. आणि छान याला तेल सुटेपर्यंत मंद आचेवर मसाला हा परतून घ्यायचा आहे. कारण मसाला व्यवस्थित परतून झाला की मस्त अशी चव आणि फ्लेवर असा सगळ्या मसाल्याचा, शेंगदाणे, लसूण सगळ्या मसाल्याचा फ्लेवर उतरतो. आणि हे मिक्सरचे जे वाटण केलं ना आपण शेंगदाणे लसूणचं, त्याच्यामध्येच पाणी टाकून तेच पाणी वापरायचं आहे, जेणेकरून काय होतं, चांगला फ्लेवर पण येतो आणि वेस्ट पण जात नाही. मग आता याचं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता याला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून द्यायचा आहे मंद आचेवर. झाकण ठेवते मी याच्यावर आणि याला तेल सुटेपर्यंत परतून देते. कारण तेल सुटेपर्यंत परतून दिलं की चांगली चव येते आपल्या भाजीमध्ये, म्हणून याला थोडा वेळ द्यायचा. आणि हे बघा, अर्धा 2 मिनटानंतर आपल्या मसाल्याला बघा किती छान असं तेल सुटले, तुम्ही बघू शकता. हे असा टेक्स्चर येईपर्यंत मसाला असा चांगला परतून घ्या तेलामध्ये मंद आचेवर. अजिबात गॅस फास्ट नाही करायचा. आणि जितका चांगला तुम्ही मसाला परतून घेताना कोणत्याही भाजीचा असो मग, पण तो चांगला परतल्याशिवाय ना भाजीला काही चव उतरत नाही, मग कितीही मसाले वापरा. आता परतून झाला आहे मसाला, तर आपण याच्यामध्ये कट केलेले दुधी भोपळ्याचे जे काप आहेत ना त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि चारी बाजूनी याला सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. खूप छान हेल्दी आणि टेस्टी भाजी आहे. आणि फळभाज्या तर खूपच चांगल्या आहेत आपल्या शरीरासाठी. जसे आपण पालेभाज्या खातो तशी फळभाज्यासुद्धा खूप चांगल्या असतात आपल्या शरीरासाठी. आणि स्पेशली हे दुधी लौकीची सब्जी ना तर खूपच चांगली आहे. ह्याचा तर ज्यूससुद्धा लोक पितात, इतके हेल्दी आहे ही भाजी. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी. जर तुम्हाला दुधी भोपळा खायला आवडत असेल तर. याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकले, कारण मला थोडासा रस्सा पण बनवायचा आहे. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेते. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे, मी तुम्हाला सुरुवातीला बोलले मला अर्धा चमचा गरम मसाला नंतर वापरायचा आहे, ते मी इथे टाकून घेणार आहे. अर्धा चमचा आहे बघा गरम मसाला, त्यामुळं मी सुरुवातीला थोडा कमी टाकला आहे. असा वरून गरम मसाला टाकला की अजून चांगली चव येते भाजीला. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, मीठ आणि गरम मसाला पुन्हा एकदा भाजीमध्ये आपल्या. आणि इतकी छान खमंग टेस्टी भाजी तयार होईल ना, 5-7 मिनटातच ही भाजी तयार होईल. मंद गॅसवर तर 5-6 मिनटामध्ये भाजी तयार होईल. तिकडे बघू शकता किती खळखळून छान असे मस्त भाजी आपली शिजत आहे. सर्व मसाल्याचा फ्लेवर भाजीमध्ये उतरत आहे. आणि 1-2 मिनटातच ही भाजी आपली तयार होणार आहे खाण्यासाठी. इकडे बघू शकता जे पाणी होतं, जो रस्सा होता तो आटून गेलेला आहे. आणि आता आपल्याला एवढा रस्सा पुरेसा आहे, कारण आपण भाकरी याला राईससोबतसुद्धा मग खाऊ शकतो. त्यामुळं अगदी सुक्की नाही बनवायची. आणि दुधी भोपळ्याची स्पेशल सुक्की भाजी ती चण्याची डाळ टाकून होऊ शकते, पण ही भाजी जी आहे ना ती ग्रेव्हीचीच असते, म्हणजे थोडा रस्सा तर असतो. आता याला थंड करून घेते आणि मग आपण याला सर्व करूया. हे बघा, थोडी थंड केलेली आहे आणि थोडे वाफा पण निघतात. आता वरून थोडीशी आपण हे कापून घेते, जरा कापलीच नाही आहे. हे बघा, आता कट करून घेतली कोथिंबीर आणि वरून टाकून घेते. छान अशी आपली भाजी खमंग टेस्टी अशी गावरान पद्धतीची सोपी अशी झणझणीत चमचमीत तोंडाला चव येणारी अशी खमंग भाजी, फळभाजी दुधी भोपळ्याची तयार झाली आहे खाण्यासाठी. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटले बघा. तर तुम्हाला जर भूक लागली असेल आणि काही चटपटीत आणि झणझणीत खाऊ वाटत असेल ना, तर ही भाजी नक्की ट्राय करा. खूप चांगली लागते आणि अगदी भूक वाढवणारी भाजी आहे ही. आणि शेंगदाणे लसूण टाकल्यामुळं ना याचा फ्लेवर इतका छान लागणार आहे खाण्याच्या वेळेस.
तर इकडे बघू शकता चण्याची डाळ वगैरे टाकून तर आपण सुक्की नेहमीच बनवतो, पण ही अशी ग्रेव्हीवाली भाजी पण नक्की एकदा ट्राय करा. इकडे बघू शकता याचा थिकनेसपणा, हे बघा रस्सा किती याचा घट झाला आहे मस्त. आता मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि छान असं जेवणाचं प्लेट तयार करायचे तुम्ही आणि गरमागरम मस्त भाकरीसोबत याला सर्व करायचे. हे बघा किती छान आपली अशी थिक अशी दुधी भोपळ्याची अशी खमंग हेल्दी टेस्टी भाजी तयार झाली आहे. हे बघू शकता नरम सॉफ्ट आपला दुधी भोपळा शिजून निघालेला आहे आणि खूपच अशी मस्त भाजी आपली गरमागरम तयार झाली आहे खाण्यासाठी. तिकडे बघू शकता याचा थिकनेसपणा मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती घट आणि छान अशी तरी झाली आहे, रस्सा झाला आहे. हॉटेलमध्ये सुद्धा दुधी भोपळ्याची भाजी बघा वाटीमध्ये आपल्याला अशीच खायला भेटते. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. त्याला गरमागरम राईससोबत, भाकरीसोबत, रोटीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम भाजी लागते ही. खाता क्षणी तुमची भूक वाढेल आणि एक भाकर घेता असेल तर दुसरी भाकर तुम्ही नक्की घेताल. तर आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.